माजलगावचं राजकीय तापमान सध्या तुफान वाढलंय. नगराध्यक्षपदाच्या तिरंगी लढतीत एक नाव मात्र ठळकपणे पुढे आलं. कुमारी डॉक्टर संध्या ज्ञानेश्वर मेंढके. भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरल्यावर त्यांना नवख्या म्हणून अनेकांनी कमी लेखलं, पण संध्या मेंढके यांनी हे सगळं बोलणं आपल्या प्रचारातून खोटं ठरवलंय. गेल्या काही दिवसात त्या माजलगावच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर आणि प्रत्येक महिलांच्या, ज्येष्ठांच्या तसेच तरुणांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करण्यात, ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्यात. त्यांचं बोलणं, वागणं आणि लोकांमध्ये सहज मिसळून जाण्यानं लोक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागलेत. आज कार्यारंभाच्या राजकीय कट्ट्यावर त्या स्वतः शहराबद्दलचं त्यांचं विजन, योजना आणि विकासाची दिशा काय असणार आहे याविषयी बोलणार आहेत. मग येत्या 5 वर्षामध्ये त्या माजलगावचं रूपडं कसं बदलणार आहेत, त्यांचं नेमकं विजन काय असणार आहे आणि माजलगावकरांच्या अपेक्षा त्या कशा पूर्ण करणार आहेत, या सगळ्यांवर त्या स्वतः भाष्य करणार आहेत. हे सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर संध्या, तुमचं स्वागत आहे कार्यारंभाच्या राजकीय कट्ट्यावर. सगळ्यात पहिल्यांदा तर माजलगावच्या जनतेला त्यांची मुलगी म्हणून तुमची ओळख आहे, पण आता तुम्ही तुमचा परिचय एक उमेदवार म्हणून कसा करून द्याल? नमस्कार. मी उमेदवार म्हणून माजलगावला कधी पाहिलंच नाही. मुलगी म्हणूनच मी ही उमेदवारी पाहत आहे आणि मुलगी म्हणूनच मी माजलगावचं काम करेन आणि जी काही प्राथमिक गरजा असतील किंवा जी काही प्राथमिक मुद्दे असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. जसे की रस्ते, नालेसफाई, स्वच्छता, सुंदर, स्वच्छ आणि आणखी विकसित शहर बनवण्याचा मी प्रयत्न करीन. तसंच आता उमेदवार म्हणल्यानंतर, एक सुशिक्षित उमेदवार म्हणल्यानंतर अपेक्षा खूप असतात. तर तुमचं आतापर्यंत, म्हणजे उमेदवारीपर्यंत ठीक आहे, पण आतापर्यंत तुमचं शिक्षण, तुम्ही कुठे होता त्याविषयी जरा माहिती तुम्ही माजलगावकरांमध्ये. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत माजलगावातच झाले. अच्छा. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं संभाजीनगरला झाले. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जेव्हा मी बाहेर गेले होते शिकण्यासाठी, तेव्हा मला रिअलाइज झालं की माजलगावमध्ये किती डेव्हलपमेंटची गरज आहे. आणि जेव्हा मी नवी गोष्टी पाहिली तिथं, त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या माजलगावातही पाहिजेत. जेव्हा त्यानंतर मी हे ठरवलं की डेव्हलपमेंटसाठी जर पुढे यायचं असलं युवांनी, तर ह्या क्षेत्रात आपण उतरू शकतो किंवा ह्या क्षेत्रात युवांनी आलं पाहिजे. बरोबर. जेव्हा ही संधी तुमच्याकडे चालून आली, तुम्हाला जेव्हा कळालं की तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवायची आहे, तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती आणि घरच्यांच्या रिॲक्शन्स कशा होत्या? ही संधी जेव्हा मला कळाली की तेव्हा तर मला इतका आनंद झालता आणि आदरणीय ताईसाहेबांनी मला ही जबाबदारी दिली. ही मी नक्की पार पाडेन, याला कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि माझे बाबा 25 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीसाठी एकनिष्ठ होऊन काम करतात. पहिला ते शिवसेनेचे तालुका प्रमुख होते आणि ते बघतच, त्यांचं मी पाहूनच ह्या राजकारणात मी येण्याचा या राजकारणात मी आले. आणि जसं ताईसाहेबांनी, मुंडे साहेबांचं राजकारण बघून केलं, तेच इन्स्पिरेशन घेऊन मी बाबांचं राजकारण बघून मी राजकारणात. तुमच्या बाबांची काय रिॲक्शन होती जेव्हा कळालं त्यांना की लेकीला आता ही संधी मिळते? बाबा तर खूप आनंद झाले. बाबांना तर खूप आनंद झाला. आणि जेव्हा मला इतका विश्वास नव्हता, पण माझ्या बाबांना माझ्यावर इतका विश्वास होता की मी करून दाखवेन. मी जेव्हा बाबांकडे पाहिलं तर बाबा म्हणाले, संध्या तुला उभा राहायचंय. तर मी म्हणलं, बाबा मी कसं करीन हे? तर बाबा म्हणले, तू करशील, माझा विश्वास आहे, मी तुझ्या पाठीशी असल्या तुला काय भीतीची गरज आहे. घरचे तर सगळे इतके आनंदी झालते आणि घरचे तरी थोडे वाटू लागले की त्याला होईल नाही म्हणून. बाबांचा इतका विश्वास होता माझ्यावर, त्यांनी म्हणलं, घे उडी, मी आहे तुझ्या पाठीशी. तर हाच आता विश्वास घेऊन तुम्ही जेव्हा माजलगावकरांना म्हणताय की मतदान करा आणि त्यांनी जर तुम्हाला नगराध्यक्षपद द्यायचं ठरवलं, तुम्हाला स्वीकारायचं ठरवलं, तर माजलगावसाठीचं तुमचं विजन काय असणार आहे? कारण तिथे बेसिक जे प्रश्न आहेत ते तर आहेतच, पण तुम्ही एक उमेदवार म्हणून, सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमचं काय विजन असेल? माजलगावचं बेसिक जे प्रश्न असतील, प्राथमिक गरजा असतील, मी ते समजून घेईन आणि त्याच्यावर उपाय काढीन. आणि जे काही बेसिक गरजा असतील, जसे की पाणी पुरवठा झालं, रस्ते, नाले सफाई, 8-8 दिवस पाणी येत नाही, ते दर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला येईन अशी मी खात्री घेईन. आणि पावसाळ्या अगोदर नाले सफाई होईल. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा
माजलगावात एकच मेन रोड आहे, हो. तर तिथं खूप पाणी साचतं. हम्म. त्यामुळं व्यापाऱ्यांना पण खूप त्रास होतो. हो. म्हणजे नेमकं गुडघ्या इतकं पाणी साचतं तिथं. बरोबर. तर ड्रेनेज ते नीट सिस्टीम करण्यासाठी. ते मी करीन. आणि माजलगावचा अत्यंत जिव्हाळी प्रश्न म्हणजे आठवडी बाजार. त्याची बसण्याची व्यवस्था मी लावून जिथेही मला जागा भेटन, ओपन प्लेस भेटन, तिथं मी सोय करीन. हे जसे प्रश्न तुम्हाला समोर दिसतायत आता, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलांचं स्वच्छतागृह नाहीये माजलगावमध्ये. बरेच ठिकाणी महिलांना अडचणी येतात, तर ते सोडवण्याचा एक महिला उमेदवार म्हणून तुम्ही प्रयत्न करावा अशी अपेक्षा असणार आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल? हो, महिलांना बरेच म्हणजे बाहेरून जेव्हा महिला येतात शॉपिंगसाठी, जॉबसाठी, त्यावेळेस त्यांना खूप अडचण येते, कारण लेडीज टॉयलेटच नाहीये. जिथेही मला जागा भेटन लेडीज टॉयलेटसाठी, तिथं मी ही सोय करेन. 25% किडनीचे आजार आहेत हो. महिलांना, कारण स्वच्छतागृह नाहीये आणि त्यामुळे त्यांना खूप अडचणी येतात. हो. त्यासाठी मी नक्की हे प्रश्न पहिला मांडीन आणि हे प्रश्न मी सोडवीन. जसं तुम्ही सांगितलं की स्वच्छतागृह नाहीये, तसं प्रत्येकच शहरामध्ये स्वच्छतेचा एक मोठा प्रश्न असतो. कचरा विघटन असू द्या, घनकचरा असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं पाऊल उचलणार आहेत आणि तुम्ही काय बदल घडवणार आहे? मी नक्की काळजी घेईन की दररोज घंटागाडी आपल्या दारासमोर राहील. त्यांनी घरोघरीची जे कचरा आहे ते स्वच्छ होईल आणि जे काही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेत तेही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन आणि आपला शहर सुंदर, स्वच्छ आणि आणखी विकसित करण्याचा माझं कार्य राहील. जसं तुम्हाला माजलगाव शहर सुंदर स्वच्छ करायचंय, त्याच अनुषंगाने माझ्या मनात प्रश्न येतोय की माजलगावकडे बघण्याचा दृष्टिकोन आता असं झालं की तिथे हिरवळच नाहीये, तिथे झाडच नाहीयेत. पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने हे खूप हानिकारक आहे. तर यासाठी तुमचं काय पाऊल असणार आहे? हो, जरा माजलगाव तर रखरखीचंच वातावरण आहे. मी जास्तीत जास्त झाडे लावून आणि मला स्वतःलाही झाडे लावण्याची खूप आवड आहे. मी अच्छा. स्वतःच गार्डनिंग वगैरे करते अच्छा. आणि जेव्हा मी म्हणजे निवडून जर मी आले तर यात मी विद्यार्थ्यांचा सहभाग नक्की घेईन. कारण तरुण पिढी जर ह्यात सहभागी होत असेल हो. तर समाजाला चांगला मेसेज जाईल आणि समाज ट्रॅकवर आणण्यासाठी मदत मिळेल. जास्तीत जास्त झाडं लावणे, हिरवळ आणि एकदम सुंदर शहर करण. म्हणजे सुंदर शहरासाठी तुमच्याकडून माजलगावकरांनी अपेक्षा ठेवावी असं तुमचं म्हणणं आहे. तर मला तुम्हाला शेवटी एवढंच विचारायचंय की तुम्ही माजलगावकरांना वोट अपील करताना काय सांगाल की तुमच्याकडे बघून त्यांनी मतदान का करावं? माजलगावकरांना मी मुलगी म्हणून हे मत मागत आहे आणि जे काही मी विश्वास देत आहे ते मी नक्की पूर्ण करत आणि माजलगावला माझं हेच म्हणणं आहे की तुमचे आशीर्वाद रूपी मला मतदान हवंय. नक्कीच. आणि भाजपकडून जेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाली, मला हा प्रश्न विचारायचाच होता तुम्हाला की भाजपकडून जेव्हा उमेदवारी आली आहे तेव्हा भाजपची निवड किंवा याच पक्षात उमेदवारी घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला की युवा म्हणून? माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या आपले लोकनेते पंकजाताई मुंडे यांनी मला ही संधी दिली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि जबाबदारीची आहे. ही संधी मला म्हणजे पंकजाताई सोबत आणि म्हणजे पंकजाताईच्या पक्षासोबत मला भारतीय जनता पार्टी सोबत मला काम करण्याची संधी मिळत आहे. यात मला खूप आनंद आहे. आणि जसं मोदीजींनी म्हणले गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत बीजेपीची सत्ता यायला पाहिजे, ते मी करण्याचा प्रयत्न करेन. तर या होत्या संध्या मेंढके. त्यांनी माजलगावकरांच्या समोर असणारे प्रश्न, मग ते अगदी छोटे असू द्या, कचऱ्यापासून मग तिथे बाजार बसवण्यासाठीची असणारी जागा असू द्या किंवा मग स्वच्छतागृह महिलांसाठी असू द्या, असे एक ना अनेक प्रश्न, अगदी बारीक बारीक गोष्टी स्वतःच्या डोक्यात ठेवून माजलगावकरांना अपील केली आहे की त्यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्या. आता येता काळ आपल्याला कळणार आहे की नगराध्यक्ष कोण होणार आहे, पण त्यांच्या पुढे असणारे हे सगळे प्रश्न सोडवण्याचा त्या नक्की प्रयत्न करणार आहेत असं त्या म्हणतात.